महाराष्ट्र स्वराज्य पार्टीचे शरद शिंदे यांचा सिन्नरमध्ये जोरदार प्रचार। सिन्नर विधानसभा 120 परिवर्तन महाशक्ती महाराष्ट्र स्वराज्य पार्टीचे अधिकृत उमेदवार शरद तुकाराम शिंदे पाटील हे उमेदवारी करत आहेत। सिन्नरमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी शरद तुकाराम शिंदे पाटील हे सज्ज झाले असून प्रचारासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे। त्यांच्या प्रचाराला सिन्नर मतदारसंघातून अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभत असल्याचं दिसून येत आहे। शरद शिंदे यांनी बारागाव पिंपरी सुळेवाडी पाट पिंपरी गावाच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील सुमारे 40 कोटीचे गोदावरी सिंचनचे बोजे माफ केले आहे। आता दारणा म्हाळुंगीचं पाणी शेतीला आणण्यासाठी तसेच MIDC मध्ये तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी एकदा संधी द्यावी। शेतीला पाणी आणतो, तरुणांना रोजगार मिळवून देणार असल्याचं शरद शिंदे यांनी सांगितलं आहे। पेनची नीब निशाणी समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन होऊ घातलेल्या 2024च्या निवडणुकीच्या निमित्ताने या विधानसभा निवडणुकीमध्ये सिन्नर विधानसभेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज भोसले यांनी मला उमेदवारी दिली। मला म्हणजे शरद तुकाराम शिंदे पाटील या एका शेतकऱ्याच्या गरीब पोराला त्यांनी उमेदवारी दिली आहे। त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं आघाडी आणि युतीचं जे गचाळ राजकारण आहे उड्या मारण्याचं, त्या गचाळ राजकारणाला शोध देण्यासाठी पर्याय म्हणून तिसरा पर्याय म्हणून त्यांनी आदरणीय छत्रपती संभाजीराजांनी शेतकऱ्यांचे कैवारी आणि अपंगांचे कैवारी बच्चूभाऊ कडू आणि शेतकरी नेते जे शेतकऱ्यांसाठी कांद्यासाठी ऊसासाठी आंदोलन करतात असे राजूजी शेट्टी साहेब आणि कैलासवासी शरदजी जोशी साहेब या सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र करत आणि पक्षाचे कार्यकर्ते एकत्र करत पक्षाची मोठ मदत तिसरा पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती ही तिसरा पर्याय त्यांनी आपल्या पुढे दिला आहे। कारण आज बघा युतीमध्ये एकनाथ शिंदे गट, शिवसेना आणि भाजप आणि काँग्रेस असे 3 पक्ष युतीमध्ये आहेत। दुसऱ्या साईडला अजितदादा या साईडला आहेत आपल्या युतीमध्ये। अजितदादांचे चुलते आदरणीय शरद पवार साहेब या आघाडीमध्ये आहेत। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस आहे। म्हणजे बघा 3 गडी या साईडला 3 गडी या साईडला, त्यांनी तिसरा पक्षच ठेवला नाही। म्हणजे युती आणि आघाडी मग उभं राहिलं तर आजी उभं राहील, नाही तर माजी उभं राहील, नाही तर मग बाप जर अजितदादा पक्षाकडून उभं राहिला पोरगीने तर पोरगा लगेच चालीस शरद पवारच्या पक्षात त्यांनी तिकीट घ्यायचं। भाऊ इकडे असेल तर दुसरा भाऊ इकडे। म्हणजे यांचा खेळ असा आहे, यांचा डाव असा आहे, षडयंत्र असं आहे की कुठूनही आमदारकी आली तर ती आपल्याच घरात आली पाहिजे। कुठला आव्हाड आमदार झाला नाही पाहिजे, कुठला माळेगावचा साखळे आमदार झाला नाही पाहिजे, कुठला शरद शिंदे आमदार झाला नाही पाहिजे, कुठला जगताप कांबळे आमदार झाला नाही पाहिजे। म्हणजे गोरगरिबाला आमदार होऊन द्यायचं नाही, हा यांचा पद्धतशीर षडयंत्र आणि डाव आहे, यांची ही सांगड आहे। आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जे उभं केलं आहे ते मोगलशाह, कुतुबशाह, निजामशाह, आदिलशाह या बलाढ्य शाह्यांच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वाडी वस्त्यांवर जाऊन 18 पगड समाजाच्या लोकांना एकत्र करत स्वराज्य उभं केलं। आणि पुढे जेव्हा जेव्हा आपण लोकशाही तयार झाली त्यावेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटनेवरती आज लोकशाही उभी आहे। मग मला सांगा त्यांनी लोकशाहीमध्ये जे आपल्याला आरक्षण दिलेलं ST SC आणि OBC हे आरक्षण का दिलं? का श्रीमंत बलाढ्य गावचे पाटील किंवा वतनदार जे असतील हे गरिबाला सदस्य होऊन देणार नाही, सरपंच होऊन देणार नाही, झडपी सदस्य होऊन देणार नाही, आमदार होऊन देणार नाही। म्हणून गरिबाला लोकप्रतिनिधी होता आलं पाहिजे म्हणून त्यांनी हे आरक्षण दिलं आहे। मग लोकशाहीचा उद्देश काय आहे? तळागाळातील लोकांपर्यंत लोकशाही पोहोचली पाहिजे। पण आघाडी आणि युतीने बघा 3 गडी इकडे 3 गडी इकडे, बाप इकडं पोरगा इकडं, मग असं केल्यामुळे आपल्याला गरिबाला उभं राहत नाही। माझी उमेदवारी का आहे हे मला तुम्हाला स्पष्ट करायचं आहे। माझी उमेदवारी जी आहे ही आपली सिन्नर तालुक्यामध्ये जी घराणेशाही आहेत ना, आणि त्या घराणेशाहीची मला मक्तेदारी संपवायची। त्याचबरोबर या सिन्नर तालुक्यामध्ये दादागिरी आहेत ना, या बलाढ्य लोकांची ही दादागिरी मला संपवायची आहे। म्हणून श्रीमंताच्या विरोधात, घराणेशाहीच्या विरोधात एका शेतकरी आणि गरीब पुत्राची ही लढाई आहे। मग तुम्ही म्हणशाल तू उभा राहिला तू आमच्यासाठी काय करणार? पण त्याच अगोदर मी तुम्हाला सांगतो साहेब, 4 वेळा माणिकराव कोकटेंना आपण आमदार केलं, 20 वर्ष आमदारकी दिली, एवढा दीर्घकाळ कोणाला आमदारकीचा मिळाला नाही। मग त्या माणिकराव कोकटे तुमच्या गावात आल्यानंतर मतदान मागायला आल्यानंतर
त्याला ठणकावून सवाल केला, आमदार माणिकराव कोकाटे साहेब, तुम्ही 20 वर्षामध्ये शेतकरी आणि आमच्या लेकरांसाठी काय केलं? हा प्रश्न विचारला पाहिजे. आज मी सुद्धा विचारतो, आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब, या शरद शिंदेने तुम्हाला 4 वेळेस पाठिंबा दिला, माझा पक्ष सोडून तुम्हाला पाठिंबा दिला. 5 वर्ष पक्ष उभा करण्यासाठी 5-25 लाखाची बापाची इस्टेट विकावं लागते, कार्यकर्ते उभे करावं लागतात, आंदोलन करावं लागतात. या माया भगिनीला मला 5 वर्ष सांभाळावं लागतं आणि निवडणुकीला मी आमदाराला पाठिंबा दिला. माझी सगळं कष्ट त्याच्या पायाची चरणी मी अर्पण करतो. का? हा माणिकराव कोकाटे साहेब यांच्या पालकमंत्री भुजबळ साहेब होते आणि नारायणजी राणे होते, खमके लोक होते. म्हणलो हा माणूस सिन्नर तालुक्यामध्ये दारणा माळुंगीचं पाणी आणेल आणि आपल्या दुष्काळी शेतकऱ्याला इगत आपल्या निपाड आणि नगर सारखं बागायतदार करी. आपले लोक द्राक्ष आणि ऊस पिके घेतील, आपल्याला नोकऱ्यांची गरज पडणार नाही. परंतु या लोकांनी दारणा माळुंगीचं पाणी आणलं का? नाही. 10 वर्ष खासदारकी हेमंत गोडसेला दिले, माणिकराव कोकाटेला 4 वेळेस आपण आमदारकी दिली, राजा उच्या घरामध्ये आमदारकी खासदारकी दिली. या लोकांनी आपल्याला दारणाचं पाणी आणलं नाही. या आपल्याला काय बुरकं दाखवतात? वैतरणाचं पाणी आणणार, वैतरणाचं पाणी आणणार. वैतरणा धरणाचं पाणी नाही आणणार बाबा. हे आपल्याला काय सांगताय? जसं आपलं मोदरी घाटामध्ये पाणी वाहून जात आहे, त्याला बांध घालायचा आणि मग पाणी आपल्याकडे टाकणार, तसं ते वैतरणाला ते भोजापूर धरण आहे त्याच्या 100 पट बांध घालायचे. हेमंत गोडसे जिवंत राहील का? तुम्ही आम्ही जिवंत राहणार आहे का? मग हे शेतीचं हे वैतरणाचं पाणी आणणार कोणाला? आज 40 लाखाने जमिनी विकल्या जात आहेत, उद्या 1 कोटी झाल्यानंतर आज आपण दुष्काळी आहे, जमीन पिकत नाही म्हणून आपण जर दारणा माळुंगीचं पाणी आलं पाहिजे. मग माणिकराव कोकाटेंनी पाणी नाही आणलं, तुम्ही माझ्या शरद शिंदे तू आणणार आहे का? हो, मी आणणार आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दारणा माळुंगीची योजना दिलेली आहे. काय आहे माझी योजना? दारणा वाहते, पांढुर्लीपासून दारणा वाहते, नायगावपासून दारणा वाहते, सोमटाण्यापासून दारणा वाहते, पांढुर्लीपासून पाईपलाईन करून पुराचं पाणी हक्काचं नाही, जे समुद्राला वाहून जातं ते पाणी उचलायचं, देव नदीने आणि कोणाबे धरणात टाकायचं, कॅनल टाकून इकडे आपल्याला फिरवायचं. जसं पूर्वी गाव पाठ होते ब्रिटिश काली, तसं आता तर पाईपलाईन, आता तर आपण बोगदा पडून समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, एकलव्यजी आणि तुमचे सर्व आपल्या सर्वांचे नेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांची शपथ घेऊन तुम्हाला आश्वासन नाही, वचन देतो मी. सूर्यवंशी गडाख नाना आमदार होते, बरोबर ना काका? त्यांच्या काळामध्ये नानाने असा प्रयोग केला होता. नायगावपासून पाईपलाईन टाकली होती, बारगाव पिंपरी, पाटपिंपरी, सुळेवाडी यांना पहिल्यांदा सुरुवात केली होती प्रायोगिक तत्वावरती. पक्षाचा विजय असो, स्वराज्य पक्षाचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. सिन्नर का नेता कैसा हो? शरद बाबू कैसा हो? सिन्नर का नेता कैसा हो? अरे गरीबाचा नेता कैसा? अरे गरीबाचा नेता कैसा हो? शरद बाबू हमारे साथ है, शरद बाबू हमारे साथ है. 1 2 ताई माई अक्का. स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक.